तोलनिक राज्यशास्त्रामध्ये राजकीय व्यवस्थेचा अभ्यास हे महत्त्वाचा मानला आहे. 1950 नंतर जे तुलनात्मक राजकारण नावाची शाखा विकसित झाली, त्या शाखेने राजकीय व्यवस्थेचा एक वस्तुनिष्ठ, तर्कसंगत आणि वैज्ञानिक अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. यामध्ये डेव्हिड ईस्टन यांचं योगदान हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. डेव्हिड ईस्टन यांनी सामान्य व्यवस्था विश्लेषणाचा सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे. ते त्यांनी आपल्या द पॉलिटिकल सिस्टीम नावाच्या पुस्तकामध्ये त्याचे आधार हे प्रस्तुत केलेले आहेत. सामान्य व्यवस्था विश्लेषणाचे किंवा सामान्य व्यवस्था विश्लेषणाचा जो अर्थ आहे तो दोन संदर्भांनी ईस्टन यांनी सांगितलेला आहे. तर प्रथमतः असा आहे की ईस्टन हा विचार स्वीकारत नाहीत की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकीय समस्याचे विश्लेषण वेगवेगळ्या सिद्धांताच्या आधारावर करण्यात यावेत. एकच विद्वान या दोन्ही स्तरावरील समस्येचं विश्लेषण करू शकतात. तर दुसरं आहे की ईस्टनचं असं मत आहे की राज्यशास्त्राचे जे मुख्य कार्य आहे, तर ते कार्य काय आहे, तर त्या कोणत्या समस्या आहेत, त्या समस्येचे विश्लेषण करणं हे राज्यशास्त्राचं मुख्य कार्य आहे. आणि जे भी किंवा ज्या समस्याचा अभ्यास आपण राजकीय तंत्राच्या माध्यमातून करतो किंवा राजकीय पद्धतीच्या आधारावर करतो, त्या पद्धती या सारख्याच स्वरूपाच्या असतात. म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अभ्यास करण्यासाठी, तेथील समस्या समजून घेण्यासाठी राजकीय व्यवस्था विश्लेषणाचा आधार घेता येतो, असं प्रतिपादन ईस्टन यांनी केलेलं आहे. ईस्टनच्या व्यवस्था विश्लेषणाला इनपुट आउटपुट मॉडेल देखील म्हणतात, म्हणजे आदान प्रदान प्रारूप देखील म्हटलं जातं. तर मग ईस्टननी काय केलं आहे, तर नेमकं राजकीय व्यवस्था कशाला म्हणायचं आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक राजकीय व्यवस्थेला एक पर्यावरण राहतं, एक पर्यावरण लागतं. मग हे कोणतं पर्यावरण आहे, तर तुमचं सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक हे पर्यावरण आहे. मग मुळात आपला समाज कसा आहे, हे समाज या सामाजिक पर्यावरणातून अनेक प्रकारच्या राजकीय कृती या निर्माण होत असतात. म्हणजे आपण राजकीय क्रिया, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता, म्हणजे राजकीय कृती, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता ज्या तीन संकल्पना आहेत, त्या तीन संकल्पना लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये इनपुट आउटपुट मॉडेलच्या माध्यमातून समजून घेता येतं, असं प्रतिपादन, किंवा आपण त्याला समजून घेऊन आपण वस्तुनिष्ठ विश्लेषण करू शकतो, असं प्रतिपादन डेव्हिड ईस्टन यांच्या सिद्धांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून ज्या सामाजिक पर्यावरणातून ज्या मागण्या येतात, त्या मागण्या या महत्त्वपूर्ण आहेत. आणि मग हे दोन प्रकारचे पर्यावरण असतात, एक अंतर्गत पर्यावरण प्रामुख्याने आणि एक आंतरराष्ट्रीय पर्यावरण. त्याच्यामध्ये मग तुमचं भूगोलसुद्धा येतं, तुमचा समाजसुद्धा येतो, तुमचा अर्थव्यवस्थासुद्धा येतो, की या पर्यावरणाचा परिणाम हा तुमच्या मागण्या आणि राजकीय व्यवस्थेवर होतो. म्हणून हे कसं आहे, तर हे एक प्रकारचा वैज्ञानिक नियमाचा आधार घेत ईस्टन यांनी राजकीय व्यवस्था विश्लेषणाचे प्रतिपादन केलेले आपल्याला दिसून येते. म्हणून ही ईस्टनच्या सिद्धांताची किंवा ईस्टनची ही मूलभूत देणगी म्हणून विचारात घेतली जाते. आणि मग हे मॉडेल समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर काही आपल्याला आधार समजून घ्यावे लागतात. मग ईस्टनचं व्यवस्था विश्लेषण हे कसं समजून घ्यायचं, तर त्यात एक 3 भागामध्ये आपण ते समजून घेऊ शकतो. पहिलं म्हणजे इनपुट, ज्याला त्यांनी आदान म्हटलं आहे. या इनपुटमध्ये प्रामुख्याने मागणी आणि समर्थन हे दोन भाग यामध्ये येतात. आपण ईस्टनबद्दल बोलतोय. दुसऱ्यानंतर म्हणजे मागणी आणि समर्थन नंतर त्याची रूपांतर प्रक्रिया येते. आणि जो तिसरा भाग आहे तो प्रदानाचा. तो प्रदान म्हणजे तुमच्या मागणीचं कायद्यात रूपांतर होणे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होणे. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये तुमच्या
मागणीपासून ते कायद्याच्या अंमलबजावणीपर्यंत हा विचार ईस्टर्नी इथे आपल्याला केलेला दिसतो. आणि ईस्टर्नी ही सगळी प्रक्रिया केवळ लोकशाही शासन प्रक्रियेमध्येच चालते असं प्रतिपादन त्यांनी आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. आणि मग इनपुटमध्ये काय आहे तर राजकीय व्यवस्थेच्या अंतर्गत अनेक प्रकारच्या मागण्या, ज्याला आपण राजकीय कृती असं म्हणतो, त्या कृती निर्माण होतात. आणि ह्या कृती कुठे जातात तर या कृती वेगवेगळे हितसंबंधी गट, वेगवेगळे समूह, वेगवेगळे संघटन आपल्या मागण्या एकत्रित करून त्या राजकीय व्यवस्थेकडं देत असतात किंवा त्या राजकीय व्यवस्थेकडे घेऊन येत असतात. आणि मग ह्या मागण्या घेऊन येत असताना अनेक प्रकारचे मोर्चे, आंदोलने, धरणे, उपोषणे याचा आधार विविध सामाजिक गट, संघटना त्या घेतात. सामाजिक पर्यावरणातून जसं की विविध धर्म आहेत, जाती आहेत, पंथ आहेत, रंग आहेत, भेद आहेत, प्रदेश आहेत, या मागण्या आपापल्या हितसंबंधाच्या आधारावर आपापला समूह आपली मागणी काय आहे त्या मागणीसाठी तो एकत्र येतो, ज्याला आपण आधी पाहिलंय की त्याला आपण राजकीय कृती असं म्हटलंय. आपल्या मागणीसाठी असे गट मोर्चाच्या आणि आंदोलनाच्या माध्यमातून काय करतात तर शासनाला त्याच्या धोरण निर्मितीमध्ये आपल्या मागणीला योग्य ठिकाण योग्य जागा मिळावी, योग्य स्थान मिळावं, येणाऱ्या वितरणामध्ये आपल्या मागणीचा सहभाग असावा, या अर्थाने, या उद्देशाने अशा स्वरूपाच्या मागण्या ह्या राजकीय व्यवस्थेकडं सामाजिक पर्यावरणातून येत असतात. आपण PDF फाईल देत असताना मी याच्या संदर्भातली म्हणजे डेव्हिड ईस्टनची जी व्यवस्था विश्लेषणाचं जे प्रारूप आहे तर त्या मॉडेलचं तुम्हाला एक PDF फाईलसुद्धा क्लासरूमवर पाठवेल. तर ही मागणी ही राजकीय व्यवस्थेकडे येते, त्यासाठी लोक संघटित होतात, लोक एकत्रित येतात आणि आपली मागणी काय आहे ती मागणी ठरवतात. आणि मागणी मान्य करून घेण्यासाठी अनेक प्रकारच्या राजकीय कृती या सामाजिक व्यवस्थेतून निर्माण होत असतात. म्हणून प्रत्येक राजकीय कृती ही राजकीय व्यवस्थेला चांगलीच असते असं नाही, तर अनेक वेळा राजकीय कृती ही समाज व्यवस्थे म्हणजे राजकीय व्यवस्थेला ही घातक आणि विधायक ह्या दोन्ही स्वरूपाच्या असतात. किंवा काही मागण्या स्पष्ट असतात, काही मागण्या अस्पष्ट देखील असतात. म्हणून ह्या मागण्या सामाजिक पर्यावरणातून जो प्रारंभीचा जो टप्पा आहे या टप्प्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या मागण्या ह्या निर्माण होतात. परंतु नुसती मागणी आपण पुढे घेऊन गेलोत किंवा आपण नुसती मागणी मांडली तर प्रश्न सुटत नाही. तर त्या मागणीला जेव्हा समर्थन लागतं मग हे अनेक प्रकारचं समर्थन आहे. हे समर्थन मग तुमचं आर्थिक आहे, तुमचं भावनिक आहे, तुमचं राजकीय आहे, दबावगट आहे, सामाजिक संघटना आहेत, अनौपचारिक संघटना आहेत, औपचारिक संघटना आहेत. आपली जी मागणी आहे, आपलं म्हणणं मान्य करून घेण्यासाठी समर्थनाशिवाय तुमची मागणी ही पुढं टॅप होऊ शकत नाही. म्हणजे समर्थनाशिवाय तुमच्या मागणीला काही अर्थ उरत नाही. म्हणून राजकीय व्यवस्थेमध्ये सामाजिक पर्यावरणातून ज्या मागण्या येतात अशाच मागण्या पुढे टिकतात ज्या मागण्यांना समर्थन आहे. ज्या मागण्यांना समर्थन असत नाही त्या मागण्या राजकीय व्यवस्थेमध्ये टिकत नाहीत. कारण लोकशाही शासन व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा भाग आणि गुण काय असेल तर तुमच्या मागणीसाठी जे समर्थन मिळणार आहे ते समर्थन तुमच्या मागणीचं भवितव्य ठरवणार आहे. एखादी मागणी चांगली आहे पण तुम्हाला समर्थनच नाही तर अशावेळी तुमची मागणी हे मान्य होऊ शकत नाही. म्हणून मागणी आणि समर्थन ह्या दोन्हीचा विचार इनपुट या घटकामध्ये केला जातो. इनपुट नंतर जो दुसरा महत्त्वाचा भाग आहे
ज्याला ईस्टर्न यांनी रूपांतरण प्रक्रिया असं म्हटलंय. म्हणजे मागणीचं कायद्यात रूपांतर करणारी जी मधली प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया शासकीय आणि राजकीय दोन पातळीवर चालते. आता शासकीय म्हणजे काय, तर शासकीय म्हणजे प्रशासकीय अधिकार, सुपर क्लास 1 पासून ते क्लास 3 क्लास 4 पर्यंत. परंतु याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे, फक्त जी लाईन ऑथॉरिटी आहे आणि स्टाफ आहे त्यांचा सहभाग इथं असेल. विशेषतः जे डिसिजन मेकिंगमध्ये जे सहभागी लोक आहेत, लाईन ऑथॉरिटी, तीच इथं अधिक महत्त्वपूर्ण आहे. ते यासाठी की जेवढ्या मागण्या राजकीय व्यवस्थेमधून येतात, राजकीय व्यवस्थेकडे येतात सामाजिक पर्यावरणातून, त्या सगळ्याच मान्य होतात असं नाही. तर इथे मागणीचं शॉर्टिंग केलं जातं, स्क्रुटनी केली जाते. आणि मग इथे जे राजकीय आणि प्रशासकीय, मग राजकीय म्हणजे कोण, तर तुमचे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत किंवा संबंधित विभागाचे मंत्री आहेत, ही दोघं मिळून मागणीचं शॉर्टिंग किंवा स्क्रुटनी करतात. आणि धोरण निर्मितीमध्ये या मागणीला कसं आपण घेऊ शकतो, मग ज्या मागण्या सामाजिक हिताच्या आहेत, ज्या मागण्या विधायक आहेत, ज्या मागण्यांना अधिमान्यता प्राप्त आहे, अशाच मागण्या राजकीय व्यवस्था म्हणजे ही रूपांतर प्रक्रिया ती मागणी घेते. परंतु ज्या मागण्या समाजविघातक आहेत, समाजासाठी त्या अनेक प्रकारच्या संकटांची सुरुवात करणाऱ्या आहेत, अशा प्रकारच्या मागण्या राजकीय व्यवस्था ही रूपांतर प्रक्रियेमध्येच ती बाद करते. म्हणून ज्या मागण्या इथे बाद झाल्यात किंवा ज्या मागण्या पुढे येऊ शकल्या नाही, त्या मागण्या पुन्हा सामाजिक पर्यावरणामध्ये येतात. रूपांतर प्रक्रियेचं काम आहे की जी आपली मागणी आहे ती जी मागण्या आल्यात सामाजिक पर्यावरणातून, त्या मागण्या त्याचं वर्गीकरण करणे आणि ज्या मागण्या समाजाच्या कल्याणासाठी आहेत, समाजाच्या हितासाठी आहेत, सार्वजनिक धोरणाचा त्याच्यात महत्त्वाचा भाग आहे, अशाच मागण्या रूपांतर प्रक्रियेपासून पुढे येतात. रूपांतर प्रक्रिया चालू असेपर्यंत आदानाचं काम चालू राहतं, म्हणजे इनपुटचं काम चालू असतं. मागणी आणि समर्थन, विशेषतः समर्थन इथपर्यंत चालतं. परंतु जेव्हा रूपांतर प्रक्रिया संपते, एखाद्या मागणीवर निर्णय होतो की आपल्याला याचं कायद्यात रूपांतर करायचं, तेव्हा मात्र तुमची आदानाची प्रक्रिया संपते आणि तिथून पुढे त्याचं डिसिजन मेकिंग जो भाग आहे त्याच्यावर निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हा भाग सुरू होतो. याला ईस्टर्न यांनी प्रदान असं म्हटलेलं आहे, आउटपुट असं म्हटलेलं आहे. तर आउटपुटचं काम काय आहे, सामाजिक पर्यावरणातून आलेल्या मागण्यांचं, त्या मागण्या मान्य करून त्याचं कायद्यात रूपांतर करणे, हे म्हणजे प्रदान आहे. ज्यामध्ये ज्या मागण्या आल्यात, प्रदानातून बाहेर आल्यात, त्या प्रत्येक मागण्यांचा एक ड्राफ्ट तयार करणे, त्याचं एक ब्ल्यूप्रिंट तयार करणे आणि लोकांपर्यंत त्या कशा पोचतील, त्यांच्या मागण्या लोकांपर्यंत कशा पोचतील, हा विचार या आउटपुट नावाच्या घटकामध्ये तो पाहायला मिळतो. आणि म्हणून मग ज्या मागण्या मान्य झाल्यात, तर त्या मागण्यांचं आता कायद्यात रूपांतर होऊन खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्या मागण्या पोचतात. म्हणजे खऱ्या लाभार्थ्यापर्यंत त्या मागण्या पोचवण्याचं कार्य हे प्रदानाचं कार्य म्हणून ओळखलं जातं. पण ईस्टर्न यांच्या सिद्धांतामध्ये तर महत्त्वाचं काय आहे, तर हे एक प्रकारचं लोकशाही देशाचा अभ्यास करणारं एक मॉडेल आहे. म्हणजे तुमचं शासन कसं स्थापन होतं, म्हणजे तुमच्या मतदानाच्या प्रक्रियेपासून ते शासन कसं स्थापन होतं आणि त्याच्यानंतर ते कायदे कसं तयार करतं, त्याची अंमलबजावणी कसं करतं, ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला इनपुट आणि आउटपुट मॉडेल हे महत्त्वाचं ठरतं. पण ईस्टर्ननी त्याचं व्यवस्था विश्लेषणाचा सिद्धांत या आधारावर त्यांनी सांगितलेला आहे.
त्या प्रधानाचं काम झालं म्हणजे संपलं असं नाही. म्हणजे एखाद्या कायद्याचं एखाद्या मागणीचं कायद्यात रूपांतर झालं किंवा त्या कायद्याची अंमलबजावणी झालं म्हणजे इतकंच इथे भाग हा संपत नाही. तर जो महत्त्वाचा भाग आहे त्याला इस्टर्न सुसंचन, ज्याला आपण फीडबॅक असं म्हणतो, ते फीडबॅक म्हटलेलं आहे. राजकीय व्यवस्थेने ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत किंवा ज्याचं कायद्यात रूपांतर केलेलं आहे, अशा मागण्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत येणं आणि शासनाच्या प्रक्रिया लोकांपर्यंत जाणं आणि आपल्या मागणीबद्दल लोकांमध्ये जागृती होणं, राजकीय सामाजिकीकरण होणं, याला इस्टर्ननी सुसंचन असं म्हटलेलं आहे, फीडबॅक असं म्हटलेलं आहे. जो कायदा पारित झाला किंवा ज्याची अंमलबजावणी झाली तो चांगला आहे का वाईट, ह्या दोघांच्या प्रतिक्रिया एकमेकांना कळतात. आणि मग हे कोण कळवतं, तर मग ज्याला आपण लोकशाही शासन व्यवस्थांमध्ये जे फोर्थ इस्टेट आहे, ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, प्रसार माध्यमे, ही प्रसार माध्यमे संसूचनाची आणि राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ती पार पाडत असतात. शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे राजकीय कृतीपासून ते प्रधानापर्यंत ते संसूचनपर्यंत, इथं सुद्धा सगळ्याच मागण्या मान्य होत नाहीत. ज्या मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत अशाच मागण्या राजकीय व्यवस्था ती मान्य करते, त्याचं कायद्यात रूपांतर करते. ज्या मागण्या राजकीय व्यवस्थेपुढे धोका निर्माण करणाऱ्या आहेत अशा मागण्या राजकीय व्यवस्था मान्य करत नाही. म्हणून ज्या मागण्या इथे मान्य झाल्या त्या मागण्यावर पुढची प्रक्रिया होते, त्याचा लाभ लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम सुरू होतं. त्याचं बजेटमध्ये त्याचं बजेट ठरलं जातं, त्याला किती वर्षात किती दिवसात करायचं हे ठरलं जातं आणि त्या टप्प्यानुसार मग त्या योजनांचा किंवा त्या धोरणांचा किंवा त्या निर्णयांचा लाभ हा जनतेपर्यंत पोहोचविला जातो. परंतु ज्या मागण्या मान्य झाल्या नाहीत त्या मागण्या पुन्हा सामाजिक पर्यावरणामध्ये येतात आणि सामाजिक पर्यावरणामध्ये त्या मागण्या परत येतात आणि मग ते पुन्हा राजकीय कृतीपासून सुरुवात होते, तर ती चालते प्रधानापर्यंत. आणि ही जी प्रक्रिया आहे ही राजकीय प्रक्रिया आहे, ही राजकीय प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाने चालते. म्हणून इस्टर्नचं व्यवस्था विश्लेषण हे या आधाराने आपल्याला थोडक्यात समजून घेता येतं. याच्यावर अनेक प्रकारच्या टीका देखील झालेल्या आहेत. तर त्या टीका काय आहेत तर त्या आपण नंतरच्या एखाद्या लेक्चरमध्ये आपण त्या पाहूयात. म्हणून थोडक्यात आपण इस्टर्नचं हे मॉडेल समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचं आदान प्रदान म्हणजे इनपुट आउटपुट मॉडेल त्याला समजून घेणं आपलं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मागणी, समर्थन, रूपांतर प्रक्रिया, त्यामध्ये तुमची रूपांतर प्रक्रियेमध्ये जी राजकीय व्यवस्था आपण ज्याला म्हणतो, शासन आहे ना, सरकार, शासनामध्ये शासन म्हणजे किती, शासनात 3 भाग आहेत, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. ह्या तिघांचाही सहभाग, या तिघांना मिळून आपण शासन असं म्हणतो. निर्णय प्रक्रिया ह्या तिन्ही घटकांमध्ये ती पॅरलल चालते, एकानंतर एक चालते. आधी कायदे म्हणजे कायदेमंडळात कायद्याची निर्मिती, त्याच्यानंतर कार्यपालिकेकडे त्याच्या अंमलबजावणीसाठी आणि ती अंमलबजावणी योग्य आहे की नाही मग हे न्यायमंडळ ठरवत असतं. किंवा ते घटना बाह्य आहे का किंवा घटनेला धरून आहे का, नियमाला धरून आहे का, ते न्यायमंडळ ठरवत असतं. म्हणून ही जी रूपांतर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. आणि यानंतर आहे आपलं आउटपुट, तुमच्या मागणीचं निर्णयामध्ये रूपांतर होणं, हा भाग महत्त्वाचा आहे. आणि हा शेवटचा जो टप्पा आहे याच्यामधला तो टप्पा म्हणजे संसूचन आहे. आणि मग पुन्हा संसूचनाच्या माध्यमातून तुमच्या मागण्या ज्या मान्य झाल्या नाहीत त्या पुन्हा सामाजिक पर्यावरणामध्ये येतात. म्हणून इस्टर्नचं म्हणणं आहे की प्रत्येक राजकीय व्यवस्थेला एक सामाजिक पर्यावरण असतं. हे पर्यावरण अंतर्गत आणि बाह्य हे 2 स्वरूपाचं असतं. त्यामध्ये तुमचं
भूगोल आहे, तुमची अर्थव्यवस्था आहे, तुमचा समाज आहे, हा सामाजिक पर्यावरणाचा तुमच्या देशाचा राजकीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसंच आपण जसे राजकीय व्यवस्था म्हणतो, या राजकीय व्यवस्थेमध्ये अनेक स्वरूपाच्या उपव्यवस्था असतात, त्याचासुद्धा अंतर्भाव राजकीय व्यवस्थेमध्ये केला जातो, त्याच्या अभ्यासात केला जातो. म्हणून ईस्टर्नच्या राजकीय व्यवस्था विश्लेषणामध्ये निर्णयावर प्रभाव करणाऱ्या औपचारिक आणि अनौपचारिक या दोन्ही घटकांचा अभ्यास इथे केला जातो. म्हणून ईस्टर्नचं व्यवस्था विश्लेषण आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. यावर तुम्हाला कोणता जरी प्रश्न पडला, कोणताही ईस्टर्नच्या व्यवस्था विश्लेषणावरचा, तो या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत. आपण जो पुढचा भाग आहे, आता आपण रचनात्मक कार्यवाद जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.